Once more! Once more! Once more! तर नमस्कार मित्रांनो, आजची जी एडिटिंग आहे ना आपण CapCut ॲपने करणार आहोत. तर CapCut ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे. टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही CapCut ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. CapCut ॲप डाउनलोड केल्यानंतर आता आपल्याला एक सुपर VPN लागणार आहे. सुपर VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. कनेक्ट केल्यानंतर CapCut ॲप ओपन करायचं आहे. CapCut ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळणार आहे. तर आता आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर बीटमार्कचा व्हिडिओ आपल्याला दिलेला आहे मटेरियलमध्ये, तो आपल्याला इथे डाउनलोड करून ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा दिसणार आहे इंटरफेस. तर ह्या बीट आहेत मित्रांनो, ह्या व्हिडिओवरती एकदा क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथे आता दुसरी सुरू झालेली आहे. तर बराबर इथे चमकत आहे मित्रांनो. तर इथे आपल्याला एक कट मारायचा आहे स्पीडवरती क्लिक करून, आणि इथे एक आपल्याला अशा प्रकारचा स्पीडवरती क्लिक करून कट मारायचा आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत मित्रांनो फटफट. तर आता आपल्याला ह्याच्यात फोटो ॲड करायचे आहेत. तर आता आपल्याला याच्यात फोटो ॲड करण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या बीटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर स्क्वेअर करायचं आहे आणि रिलिक्सचं ऑप्शन बघायला मिळालं आहे. त्याच्यावरती क्लिक करून फोटोजवरती जायचं आहे आणि एक फोटो अशा प्रकारचा आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचे डबल आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत. रिलिक्सवरती जाऊन फोटोजवर जाऊन आपल्याला फोटो अशा प्रकारचे ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी फटफट ॲड करून घेतो मित्रांनो. तर अशा प्रकारचे फोटो ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता इंटरफेस दिसणार आहे. तर आता आपल्याला म्युझिक लावायचे. म्युझिक लावण्यासाठी ऑडिओवरती क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक करायचं आहे. एक्सपर्टवरती क्लिक केल्यानंतर आता बीटमार्कचा व्हिडिओ आपल्याला ॲड करून इनपुटवरती क्लिक करायचं आहे आणि बघू शकता आपली सॉन्ग इनपुट झालेली आहे. तर अशा प्रकारचे सॉन्ग इनपुट करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला लावायचे इफेक्ट लावण्यासाठी इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. तर आता आपल्याला ओपनिंग क्लोइंगवरती आल्यानंतर दुसऱ्यांदा हे इफेक्ट हॅलो ब्लरचे ऑप्शन इथे आहे. ह्याच्या पुढे एक इफेक्ट बघायला मिळणार आहे, त्याच्यावरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर ह्याची साईज आपल्याला इथपर्यंत 2 पार्ट लॉक ठेवायची आहे. 2 पार्ट लॉक ठेवल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो जायचं आहे नाईट क्लबवरती आल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला दुसऱ्या लाईनीत पहिल्यांदा हे इफेक्ट बघायला मिळणार आहे. याच्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे आणि याची साईज देखील आपल्याला 2 पार्ट लॉक अशा 2 बीट लॉक ठेवायची आहे. आणि इथून पुढे आपल्याला बॉडी इफेक्ट लावायचे आहेत. बॉडी इफेक्ट लावण्यासाठी बॉडी इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला ग्लोईंग लाईनवरती यायचं आहे. तर मी पटपट ग्लोईंग लाईनवरती येतो. ग्लोईंग लाईनवरती आल्यानंतर तर आता आपल्याला 2 लाईनी सोडायच्या आहेत. 2 लाईनी सोडल्यानंतर आता आपल्याला चौथ्यांदा ही इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर तिसऱ्या लाईनीत चौथ्यांदा आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे. याच्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर आता आपल्याला याची साईज देखील आपल्याला 2 पार्ट लॉक अशा प्रकारची ठेवायची आहे. अशा प्रकारची ठेवल्यानंतर आता काय करायचं मित्रांनो, डबल व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला स्पीडवरती येऊन आपल्याला चौथ्या नंबरचा जो इफेक्ट दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि डबल क्लिक केल्यानंतर आता आपल्याला हे वरचं जो आहे ना तो आपल्याला अशा प्रकारचा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर खालचं जो आहे ना तो आपल्याला 0 ठेवायचा आहे मित्रांनो. तर मी 0 ठेवतो अशा प्रकारचं. तर आता आपल्याला स्पीडवरती येऊन आपल्याला चौथ्या नंबरचा जो आहे तो त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. डबल त्याच्यावरती क्लिक करून हे खालचं जो आहे 0 ठेवायचं आहे आणि आपल्याला हे अशा प्रकारचं ॲडजस्ट करून राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर आता आपल्याला इथे 2 पार्ट लॉक ठेवायचा आहे. याच्या पुढे इफेक्ट लावण्यासाठी बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर तर आता आपल्याला ट्रेंडिंगवरती पहिल्यांदा इफेक्ट बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर बघू शकता आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, स्टेटसला लावू शकता आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.